हाय फ्रेंड्स, तर आज आम्हाला वर्गात सोशल स्टडीजची असाइनमेंट मिळाली की इंडियाचे स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज दाखवा आणि त्याचे कॅपिटल्स दाखवा। तर चला आपण बघूया। हे सगळं तर माहिती असणं खूप जरुरी आहे प्रत्येकालाच। आपण भारतात राहतो तर भारताचे स्टेट्स किती आहेत, युनियन टेरिटरीज कुठे आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे। तर इथून चालू होतं, इथे हिमालय आणि इथे कन्याकुमारी असा आस येतो हिमाचल, असा आपला भारत देश पसरलेला आहे। तर पहिलं आपण बघूया, टॉपला आहे स्टेट, कुठले टॉपला? लडाख। लडाखच्या खाली येतं जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरच्या इथे येतं हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशच्या खाली पंजाब, इथे आहे उत्तराखंड, त्याच्या खाली येतं हरियाणा आणि दिल्ली। ह्याच्यामध्ये काही काही युनियन टेरिटरीज आहेत, म्हणजे त्यांना केंद्रशासित प्रदेश म्हणतात, त्याच्यामध्ये दिल्ली पण येतं। राजस्थान, इथे आहे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशच्या बाजूला आहे बिहार, बिहारच्या खाली येतं झारखंड, झारखंडच्या साईडला येतं वेस्ट बेंगॉल, त्याच्या खाली आपण आलो की छत्तीसगड, छत्तीसगडच्या बाजूला ओडिसा। इंडियाच्या मधोमध म्हणतात की भारत का दिल है मध्य प्रदेश, ते मध्य प्रदेश मधोमध आहे। मध्य प्रदेशच्या थोडी वरती राजस्थान, राजस्थानच्या खाली इथे येतं गुजरात, गुजरातच्या खालती आपला आहे महाराष्ट्र, आणि आपली मुंबई ह्याचं कॅपिटल आहे, जे आहे फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया। इथे बाजूला जे बेटा आहेत त्याला म्हणतात दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, हे सगळे इथे येतात। महाराष्ट्राच्या बाजूला येतात तेलंगणा, तेलंगणाच्या इथे खाली येतं कर्नाटका, कर्नाटका आणि महाराष्ट्राच्या मध्ये सगळ्यात छोटं स्टेट आहे ते आहे गोवा। कर्नाटकच्या बाजूला आहे आंध्र प्रदेश, त्याच्या खाली इथे आहे केरला, इथे आहे तमिळनाडू, इथे आहे पुडुचेरी, इथे आपली आहेत अंदमान निकोबारची बेटं, आणि इथे आहे लक्षद्वीपची बेटं। इथे आता आपण हे पूर्ण कव्हर केलं। आता आपण जाऊया सेवन सिस्टर्सकडे, म्हणजे नॉर्थ ईस्टकडे। ह्या नॉर्थ ईस्टला ह्या सगळ्या स्टेट्स आहेत। सुरू होते आसाम पासून, इथे आहे अरुणाचल प्रदेश, इथे आहे नागालँड, मणिपूर, हे आहे मिझोराम, इथे आहे त्रिपुरा, आणि इथे आहे मेघालय। तर असे आहे आपले इंडियाचे स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज। आता याच्या बॅक साईडला आम्ही त्याचे सगळ्याचे कॅपिटल्स दाखवलेले आहेत। कॅपिटल्ससाठी आम्ही वेगळे कलर वापरले आहेत। आणि आता आपण बघूया की हे आहे लडाख, लडाखचं कॅपिटल काय आहे? लेह, लडाखचं आहे लेह। इथे होतं जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरचं कॅपिटल आहे श्रीनगर, त्याच्या खाली इथे आहे हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशचं कॅपिटल आहे शिमला, त्याच्या खाली होतं पंजाब, पंजाबचं कॅपिटल आहे चंदीगड, त्याच्या खाली इथे होतं उत्तराखंड, उत्तराखंडचं कॅपिटल आहे देहरादून, इथे हरियाणा आणि दिल्लीचं कॅपिटल आहे न्यू दिल्ली, उत्तर प्रदेशचं कॅपिटल आहे लखनौ, राजस्थानचं कॅपिटल आहे जयपूर, हे मध्य प्रदेश, त्याचं कॅपिटल आहे भोपाळ, गुजरात, गुजरातचं कॅपिटल आहे गांधीनगर, आणि इथे जे सगळे होते दादर नगर हवेली दीव दमण, त्या सगळ्यांचं एकत्रित कॅपिटल आहे दमण। इथे वरती बिहारचं कॅपिटल आहे पटना, झारखंडचं कॅपिटल आहे रांची, वेस्ट बेंगॉलचं कॅपिटल आहे कोलकाता, ओडिशाचं कॅपिटल आहे भुवनेश्वर, इथे आहे छत्तीसगड, छत्तीसगडचं कॅपिटल आहे रायपूर, त्याच्या खाली जे तेलंगणा येतं त्याचं कॅपिटल आहे हैदराबाद, त्याच्या खाली आंध्र प्रदेश येतं, आंध्र प्रदेशचं कॅपिटल आहे अमरावती, कर्नाटकचं कॅपिटल आहे बेंगलुरू, केरळचं कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम, आणि तमिळनाडूचं कॅपिटल आहे चेन्नई। आता इथे आपण बघितलेलं अंदमान निकोबार आयलँड्स होते, त्याचं कॅपिटल आहे पोर्ट ब्लेअर, इथे जे पुडुचेरी होतं त्याचं कॅपिटल आहे करेकल, आणि जे इथे लक्षद्वीप होतं त्याचं कॅपिटल आहे कवारत्ती, आपल्या गोव्याचं कॅपिटल आहे पणजी। त्याच्यानंतर आता आपण जाऊया नॉर्थ ईस्टकडे। नॉर्थ ईस्टमध्ये अरुणाचलचं कॅपिटल आहे इटानगर, आसामचं कॅपिटल आहे गुवाहाटी, मेघालयचं कॅपिटल आहे शिलाँग, त्रिपुराचं कॅपिटल आहे आगरतला, मिझोरामचं कॅपिटल आहे ऐझवाल, नागालँडचं नॉट नागालँड, नागालँडचं कॅपिटल आहे कोहिमा, आणि मणिपूरचं कॅपिटल आहे इम्फाल। तर अशा प्रकारे आपल्या इंडियाचा स्टेट्स, युनियन टेरिटरीज आणि कॅपिटल्स दाखवणारा मॅप आहे, आणि ह्या सगळ्याच मुलांना हा आला पाहिजे मॅप।